नमस्कार मंडळी. तर माझं नाव असं तेजू आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आहे. तर आज जातो आहे मी बऱ्याच दिवसांनी मांगरावरती आमच्या शेताकडे. आणि असंच माझ्यासोबत आमची बघा पुढे चालतात आई, काकी, धनू, शंभू आणि योग बघा पाटी असा माझा 2 बॉडीगार्ड घेऊन. हे सगळे वापले असत सगळे पावसात सगळीजणं शेती करतात. हे बघा आता ह्या सीझनमध्ये कोण काय करणार नाही पाण्यामुळे. पाऊस चालू झालो का ह्या पूर्ण सगळा हिरव्या हिरव्या गार मस्त वाटतं बघूक. आंब्याचं झाड असं पण आंबे खायला का नाही असत ह्या झाडाक. नाही तर ह्या वर्षी सगळ्या झाडांका आंबे बघितले मी 2 वरती लागले असत. नाहीतर आंबे बरेच लागले ह्या वर्षी. शंभू बघा हडेतडे फिरत आपला असा. हडे मांगर असत लोकांचे कोणाचे असत. आणि लोकांनी बघा शेण टाकल्याने सर पावसात पेरल्याने काय त्यांचा खत म्हणून यूज जाता म्हणून आता असे शेण वगैरे टाकून ठेवतात वापली साफ करून जळवून वगैरे ठेवतात. मग त्यांना नांगरून पेरूक सोप्या. ह्या साईडिक तर पूर्ण ह्या गवत जास्त वाढला कारण की सर पाण्याचा भाग असा पूर्ण पावसात पाणी असता त्यामुळे इकडे शेती करूक मिळणार नाही. पेरू वगैरे पेरून काय त्याचा फायदा नाही, सगळा वाहून जाता पाणी असून. त्याच्यामुळे इतकी जागा ही शेती हे आपले करत नाही लोक. त्याच्यामुळे आता सर ह्या कराड वाढलेला पुरा. तर आम्ही जाऊया ह्यांच्या पाठी मांगराकडे पोचाया. पहिली आमच्या पोचत इलं जाऊया फटाफट. मी पोचले आता आमच्या मांगराकडे. दमाग झाला चला. हे बघा हे ह्या लायल्याने असत बाबांनी. शंभू बघा चढे गेलो तो माटव घातल्याने असं बेंडी लायल्याने असत. शंभू फिरतात ते. आणि आम्ही गेलो आमच्या मांगराकडे पोचलो. चिकूच्या झाडा चिकू एक पण लागा नाही असं अजून. तेव्हा किती मोठा असा पण त्या चिकू नाही लागा एक पण. आणि ह्यो असं आमचं मांगर का त्याच्यात काय गुरा वगैरे तर नाही असत पण असं आम्ही शेतात एक ठेवलं. असं मागच्या पण एका व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुमका आतमधनं पूर्ण. अरे कसं जरा बरा वाटतं शेतात. बाबांनी हडे फोडून लाकडा ठेवल्याने असत बघा मांडून. हडे मिरियाची ही वेल असा मिरिया अजून नाही लागा. भिरण मात्र लागले असत. ते बघा भिरणाचं झाड भिरण लागले असत ते का कोकम. जाऊया खाली आम्ही आता जरा विहिरीकडे. आमच्या विहीर दाखवते मस्त. बाबांनी हे ह्या घातल्याने असत वय बांधल्याने हा आखांडे घातल्याने विहिरीकडे पण वय घातून बरा घट्ट केल्याने या थोडेसून विहिरीचा पाणी पाईप जोडून तडे झाडांकाला येतात थोडेसून. आणि ही असं आमची विहीर खूप मोठी असा अशी बघा केवढी मोठी. गवातीला पूर्ण कारण काही ती काय जास्त यूज नाही. फक्त ते काय इंजन लहान पाणी फक्त ठेवतात तडे. इंजनाची ही रूम इंजन चालू असा. आणि चल शंभू पाठसून फिरतच असता बघा. शंभू चल शंभू चल.
जांभळा पडलेली दिसतं तेवढे खाली. बघा किती तरी पडली आहेत. वरती झाड आहे जांभळाचा आणि जांभळा मरणाची लागली होते का वरती बघा. फोनमधनं काय दिसत नाही पण खूप लागली असं ती जांभळा. ही पण एक मिरयाची वेल आहे. चल शंभू जाऊया बाबांकडे. शंभू ये. बाबांचे अकांडे वळ आहे का ये. बाबांनी मस्त वय केलं नाही बघा. वयत जाऊया मग. बाबांची बाग बघा. इकडे पाठी राहिल्याने असत ह्या साईडीन असत. तर मग बाबा काय करतात तर बघूया जाऊन जरा आपण. अळा केल्याने या नारळीच्या झाडा नारळीच्याच पिळ्यांचा असे ह्या मारल्याने असं आणि चुडता टाकल्याने असत मध्ये. म्हणजे जेणेकरून पाणी असा ह्याच्यात ओल रवात ती वली रवली काय तसून बघा. शंभू पुढे पुढे जाता नारळी लायल्याने असत बाबांनी आणि अशी अळी केल्याने असत मस्तपैकी बघा. थंडगार वाटतंय सर. अळू लागला आडे अळू बारीक बारीक. बाबन ह्या झाडाचं नाव काय. ह्या झाड दालचिनी. ह्या दालचिनीचं झाड असा बघा बाबांनी लायल्याने ह्या. बाबा आमचे पाणी लायतात मस्त बेंडिंग का बघा. थंडगार मस्त वाटतं आडे. अळू इला ना बारीक बारीक. इकडे पेरूचा झाड काय तोडलास का. अरे आमचा एक पेरूचा झाड होता तर मोडला. खूप मस्त मोठी मोठी पेरवा लागत. शंभूक लागली ताण. होय बाबांनी बसाक टावेल घातल्याने आडे बसया. असा आमचं सतू दादा माझ्या आत्याचं मुलगो इकडं असा इकडे मामाकडे आणि बाबांबरोबर काय काय करता आडे. बाबांची मदत करता. आमच्याकडे अडे मांगराकडे येतात गौरेडे म्हणून बाबाने यांका माटव घातलून ठेवल्याने या बघा आणि बरी वय करून ठेवल्याने या साईडीन घट्ट बघा मस्त. म्हणजे गौरेड्याने काय नासधूस करू नये याच्यासाठी असं सगळा केल्याने या लांब अशी. आणि सगळ्या ह्या बेंडिंग का साईडीन कुंपण मारल्याने या. म्हणजे काय टेन्शन नाही गौरेड्यांचा. आमची काकी अळू काढता. आज आमच्याकडे असतली अळूची भाजी. आज नाही उद्या असतली कारण बावलेला अळू बरा लागता. आज आम्ही काढतो उद्या आम्ही भाजी करतलो. शंभूक आमच्या लागली ताण. शंभू ये ह्याच्यात रवाकत नाही. शिहा पडले ये थोडा बस झाला. शंभू अरे सतू दादा काढता बिरण. आणि खालती बिरण बघतात दोघा जण. पिशवी घेऊन बिया फरूक. शंभू आणि मी चलन चलन दमाक झाला आमका. आम्ही जरा बसलो.
आम्ही आता इल्लव तशी जातो परत सगळीजणं घराकडे. कोकम, अळू, सुपारे आणि आमच्या आईने एक बांधल्यान भारो बघा जलता घेऊन. आणि एवढा सगळा घेऊन आम्ही जातो घराकडे. आणि जरा लवकर जातो कारण की माझ्या माहेरी सावंत समाजाचं म्हणजे सावंत वस आमच्याकडे असता. आणि जर काही मंदिरात वगैरे कार्यक्रम असलो तर ती पालखी घेऊन जातात. म्हणजे त्याच्यात देव बसवून पालखी घेऊन मंदिराकडे जातात. तर आज काहीतरी मंदिरात कार्यक्रम होतो त्याच्यामुळे सकाळी पालखी घेऊन गेलेले आणि ती आता पालखी परत येऊची असा, त्याच्यामुळे लवकर आम्ही घराकडे जातो. तर जाऊया आता फटाफट घराकडे पोचूया आणि पालखी येऊची वाट बघूया. चला. घराकडे पोचलंय, घराकडे येऊन बसलंय आणि विहिरीचा मस्त थंडगार एक ग्लास पाणी पियालंय. आणि आमची पालखी पण तेवढ्यात येतच होती आमच्याकडे, तर दाखवते तुमका. आमच्या देवाची पालखी दरवाजात इली आणि आईन आणि पप्पाने पूजा करून घेतल्याने आणि लगेच पालखी घरात घेतली. त्यानंतर पप्पांनी पालखीतल्या देवांना उचलून पाट्यावरती स्थानपन्न करून घेतल्याने आणि त्याची पूजा करून घेतल्याने आणि आमच्या घराचा रूपांतर एका मंदिरामध्ये झालेला असा. आणि हो अनुभव आमच्यासाठी खूप छानच असा आणि खूप छान वाटतं, सुंदर एकदम. आणि देवाची पूजा करूची, देवाची सेवा करूची भाग्य माझ्या कुटुंबाक मिळाला असा. आणि खूप छान असो अनुभव एक असा आमच्यासाठी हो. आणि आमच्या देवाचा तुम्ही पण दर्शन घ्या इथे. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.